या आपल्या जागेवरती उभं राहूया आणि आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. प्रार्थना करूया. त्या प्रभुदेव बापाचे आभार मानूया. आज पुन्हा एक वार त्याच्या भक्ती मंदिरामध्ये येण्याची संधी त्याने दिली. आज प्रभूच्या मेजासमोर येण्याची संधी आपणाला प्राप्त झाली. मागील आठवडाभर त्याने आपली काळजी घेतली, आपला सांभाळ केला, आपली प्रत्येक गरज त्याने पूर्ण केली. त्याबद्दल त्याचे आभार मानूया. होय प्रभूचे, तुझ्या नावाला धन्यवाद देत, तुझी स्तुती करीत, तुला गौरव सन्मान देत आम्ही तुझ्या समोर येतो. प्रभूचे आभार मानतो. पवित्र देव बापा, येतवर तू आमचा सहाय्य करता झालास. मागील आठवडाभर आम्हा प्रत्येकासोबत तू आहेस, आमची काळजी घेत आहेस, आम्हास कृपा पुरवित आहेस. पवित्र देव बापा, तुझ्या सर्व दयेसाठी, प्रभू तुझ्या कृपेसाठी, तुझ्या प्रेमासाठी आणि परमेश्वर देव बापा त्या सर्व चांगुलपणासाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती करतो. पवित्र देव बापा, आज या पवित्र वारी आम्ही तुझ्या मेजासमोर येत असताना तू आम्हा प्रत्येकावरती दया कर. प्रभू, तू आमच्या अपराधांची आम्हास क्षमा कर, आम्हास धुशुद्ध कर प्रभू, आणि तुझी उपस्थिती आज आमच्यामध्ये दे. प्रेमळ परमेश्वर देव बापा, आज तुझ्या मेजासमोर आम्हास यायचं आहे प्रभूचे, त्याकरिता देखील तू आमची तयारी कर. होय पवित्र देव बापा, त्याकरिता देखील तू आमची तयारी कर आणि आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाचं तू सहाय्य कर प्रभूचे. होय पवित्र देव बापा, या पवित्र वारी जेव्हा तुझी मंडळी तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्यासाठी एकत्र येत आहे, परमेश्वर देव बापा, आमची प्रार्थना आहे तुझ्या लेकरांच्या येण्यात, त्यांच्या परत जाण्यात त्यांच्यासोबत तू राहा. उत्तम प्रकारचं वातावरण तू आज दे. त्याच वेळेस पवित्र देव बापा, आमची जी प्रियजन दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशा प्रत्येकासही तू स्पर्श कर आणि त्यास आरोग्य दे प्रभूचे. पवित्र देव बापा, आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये सोपवित आहोत, आशीर्वादित कर. सर्व मान महिमा गौरव तुला देऊ. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण.
उपासना संगीतामधून 245 नंबरचं गीत पतिता ये चल सुचिवायाला. पतिता ये चल सुचिवायाला, प्रभु येशू पदास धरी, अधसिंधू मधुनितरायाला, प्रभु येशू कृपाच तरी. प्रभुचा मनुजांच्या हरी अवघ्या तापा, प्रणती करुणा करीतो. प्रभुपाशी चल त्याजुनी पापा, शरणागत तारकतो. त्या प्रभू परमेश्वराच्या समक्षतेमध्ये ज्यावेळेस आम्हाला यायचं असतं, त्याच्या उपस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्हाला यायचं असतं, त्यावेळेस आमच्या जीवनामधल्या त्या सर्व गोष्टी ज्या परमेश्वराला आवडत नाही त्यांचा त्याग करीत, त्याबद्दल खेद करीत, क्षमा मागत आम्ही परमेश्वराच्या समोर येऊ शकतो. कारण असं म्हटलेलं आहे, त्या ठिकाणी पंडिता रमाबाई म्हणतात की शरणागत तारकतो, जे त्याला शरण येतात त्यांचं तारण करणारा हा प्रभू परमेश्वर आहे. आणखीन एक गीत गाऊया प्रभूचे आभार मानित असताना, नाम येशूचे आवडे. नाम येशूचे आवडे, ते भयवारी ते प्रिय गोड केवळे, ते शांत ठेविते. येशूने मला तारिले, ऐसे विश्वास स्वरक्त त्याने पाडिले, मी मुक्ती पावलो.
स्वर्गाला त्याजुनी पृथ्वीवरी आला दुर्बलतेला घेऊनी दाखवी प्रेमाला येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाळिले मी मुक्ती पावलो येशू दृष्टांच्या करिता मध्यस्थी करिता तुत्पास झाला सुचिता जे नये वर्णिता येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाळिले मी मुक्ती पावलो येशू मृत्यूला जिंकूनी जिवंत झाला तो सखला उठवूनी देईल मुक्तीला येशूने मला तारिले ऐसे विश्वास लो स्वरक्त त्याने पाळिले मी मुक्ती पावलो पवित्र शास्त्रातून एक स्तोत्र वाचूया. सिस्टर मुजमुले यावेळेस एक स्तोत्र वाचतील. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? जो सात्विकतेने चालतो व नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधर्माला तुच्छ लेखितो, परमेश्वराचे भय बाळगणाऱ्याचा सन्मान करीतो, आपण वाहिलेल्या शपथेने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडीत नाही, आपला पैसा वाडीदिडीला लावित नाही, निरपराध्याची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, तो जो असा वागतो तो कधी ढळणार नाही. परमेश्वर देवबाप या वचनावर भरपूर आशीर्वाद दो. आपण पाठ करून ठेवलेल्या स्तोत्रांपैकी एक स्तोत्र आहे जे आम्हाला उत्तेजन देतं की परमेश्वराच्या डोंगरावर कोण वस्ती करू शकतो. जर आम्हाला परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहायचं आहे तर आम्हाला काय करण्याची गरज आहे आणि आम्ही कशा प्रकारे आमच्या परमेश्वर देवाला आमच्या जीवनामधून प्रतिसाद देऊ शकतो. आमच्या रोजच्या जीवनामध्ये, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आम्हाला ते निरंतर करायचं आहे. यावेळेस सर्व मंडळीला प्रभुदेव बापाच्या हातांमध्ये देऊया. महिला संघ, तरुण संघ, संडे स्कूल, मंडळीतील वयोवृद्ध लोक, सर्व कॉयर प्रभूच्या हातांमध्ये देऊया. सर्व सुवार्ता प्रसार प्रभुदेव बापाच्या हातांमध्ये देऊया आणि आपल्या सर्व मंडळीला आपण प्रभूच्या हातांमध्ये सुरक्षित करूया. जामनी कॉयर यावेळेस पुढे येईल आणि कॉयर बरोबर काही गीतांच्या द्वारे प्रभुदेव बापाची स्तुती आपण करूया. सर्वांना ख्रिस्तात सलाम. आजच्या या पवित्र वारी गीत गाऊन प्रभूची स्तुती करू, त्याला गौरव अर्पूया. स्तोत्रसंहिता याचा 96 अध्याय 1 ते 4 वचन म्हणते, परमेश्वराचे गुणगान गा, हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान गा, परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा, त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा, राष्ट्रामध्ये त्याचा गौरव, सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा, कारण परमेश्वर थोर व परमस्तुत्य आहे, सर्व देवाहून त्याचेच भय धरणे योग्य आहे. पहिलं गीत आपण गाणार आहोत, या हो या, जय जयकार करा माझ्या ख्रिस्ताचा.
राजांचा राजांचा माझ्या बापाचा देवाचा राजांचा राजांचा माझ्या बापाचा या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा या जय जयकार कराया माझ्या ख्रिस्ताचा दुसरं गीत आपण गाणार आहोत उपासना संगीत गीत क्रमांक 525 हे मन मित्र मी पात्र नाही. हे मनमित्र मी पात्र नाही तुझा रे प्रेमा परी मी तुला आवडे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझा रे प्रेमा परी मी तुला आवडे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझा रे प्रेमा परी मी तुला आवडे. माझ्यामुळे नीच सेवा विधान माझ्यामुळे दैन दुःखापमान माझ्यामुळे नीच सेवा विधान माझ्यामुळे दैन दुःखापमान प्राणावरी ये तुझ्या साखळे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझा रे प्रेमा परी मी तुला आवडे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझा रे प्रेमा परी मी तुला आवडे. दीन पापाशयादी देहा बुडेलीन मी प्रभो दीन पापाशयादी देहा बुडेलीन मी प्रभो स्वीकारिले तू अशा पामराला तू तारिले आदळा प्रस्तराला सांभाळ आता प्रभो सांभाळ आता प्रभो. यापुढे हे मनमित्र मी पात्र नाही तुझा रे प्रेमा परी मी तुला आवडे. हे मनमित्र मी पात्र नाही तुझा रे प्रेमा परी मी
हालेलुया. तिसरं गीत आपण गाणार आहोत, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा. मात्र में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे. क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में गाएंगे. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. ओ एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. चौथं गीत आपण गाणार आहोत, जय जय प्रभू येशू की. जय प्रभु येशू की, हालेलुया.
जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया ओ होसाना ला 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 ला। हालेलुया आमीन। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आएगा वो लेने तुम्हें, रहना तुम तैयार। हरदम होंगे साथ यीशु के, खुशी और शांति आएगा वो लेने तुम्हें, रहना तुम तैयार। जय जय प्रभु यीशु की हालेलुया। जय जय प्रभु यीशु की हालेलुया। हमको बचाने आया जगत में, उसकी स्तुति करो। हालेलुया ओ होसाना ला 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 ला। हालेलुया आमीन। आपण सर्वजण आपल्या जागेवर उभे राहूया. आपल्यासाठी एक बायबलमधलं वचन वाचतो. यशया 53 चौथं वचन. खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आमचे क्लेश त्यांनी वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखले. 5वं गीत आपण गाणार आहोत. मी वेचले फुलांना, काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचले फुलांना, काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचले फुलांना, काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला, मला सर्व हे मिळाले. जखमी करून तुझला, मला सर्व हे मिळाले. मी वेचले फुलांना, काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचले फुलांना, काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला, मला सर्व हे मिळाले. जखमी करून तुझला, मला सर्व हे मिळाले. हाती पाय खोल तुझिया, रुळले खिळे दुधारी. हाती पाय खोल तुझिया, रुळले खिळे दुधारी. मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले. मी रोगमुक्त झालो, फटके तुला मिळाले. जखमी करून तुझला, मला सर्व हे मिळाले. जखमी करून तुझला, मला सर्व हे मिळाले. मी वेचले फुलांना, काटे
ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. पाहून येशू तुझला धिक्कारिले जगाने. पाहून येशू तुझला धिक्कारिले जगाने. पावे कृपा मी आता शापच तुला मिळाले. पावे कृपा मी आता शापच तुला मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. मी वेचिले फुलांना काटे ख्रिस्ता मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. जखमी करून तुझला मला सर्व रे मिळाले. मला सर्व हे मिळाले. मला सर्व हे मिळाले. प्रार्थना करू. हे पवित्र 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 देव बाप्पा, देव बाप्पा, तू आम्हाला मागील रात्रभर सांभाळलंस म्हणून उपकार मानतो देवप्पा. देवप्पा, या पवित्र वारी देवप्पा तुझ्या मंदिरात आम्ही आलेलो असताना देवप्पा, देवप्पा जे काही बाळकसाहेब वचन सांगणारे देवप्पा ते आशीर्वादित होऊ दे देवप्पा. देवप्पा, आज आम्ही तुझ्या मेजापुढे येणार असताना देवप्पा, देवप्पा तू आम्हाला शुद्ध कर, आम्हाला पवित्र कर देवप्पा. जे लोक चर्चला येत आहे देवप्पा त्यांचा प्रवास सुखरूप कर देवप्पा. तुझ्याच गोड आणि प्रिय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमीन. या महिन्यामध्ये करिंथकरास पहिले पत्र याचा अभ्यास आपण करणार आहोत. करिंथकरास हे जे पत्र आहे हे मंडळीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. याचं मोठं कारण हे आहे की या पत्रामध्ये जो मुख्य विषय आम्हाला पाहायला भेटतो तो विषय आहे मंडळीतील प्रश्न आणि त्यावर उपाय. करिंथकरास पहिले पत्र या पत्राचा अभ्यास आम्ही करत असताना आमच्यासमोर आम्ही काय अभ्यासणार आहोत तर मंडळीमध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आणि जी वेगवेगळी प्रश्न निर्माण होतात त्यावरती उपाय काय. आता मंडळी म्हटलं म्हणजे आम्हाला माहिती आहे की हा एक असा समुदाय आहे, हा एक असा समाज आहे की जो देवाने जगापासून वेगळा केलेला आहे. आणि म्हणून ज्या अर्थी तो जगापासून वेगळा केलेला आहे त्या अर्थी या मंडळीसाठी, या समुदायासाठी, या समाजासाठी वेगळे नियम आहेत. जगाचे नियम, जगाच्या पद्धती या वेगळ्या आहेत. त्यांच्याद्वारे मंडळी ही तिच्या उद्देशाप्रत, ज्या उद्देशाने देवाने मंडळीला ठेवलेलं आहे
त्या उद्देशाप्रती पोहोचू शकत नाही. आणि म्हणून देवाने स्वतः ही मंडळी जी त्याचं स्वतःचं शरीर आहे, त्याची वधू आहे, तिला वेगळं केलेलं आहे आणि तिला नियम आणि शर्ती त्याने लावून दिलेल्या आहेत. त्याच्या अधीन आम्हाला चालायचं असतं. आणि म्हणून तुम्ही आणि मी आपण देखील त्याचा एक भाग या नात्याने ज्यावेळेस करिन्थकरासच्या पत्राचा अभ्यास करतो त्यावेळेला आम्हाला हे शिकायला मिळतं की मंडळी म्हटल्यानंतर, समाज म्हटल्यानंतर तिथं प्रश्न असणार आहेत, तिथं समस्या असणार आहेत, तिथं मतभेद असणार आहेत, तिथं सर्वच जण एका गोष्टीसाठी तयार होतील ही अपेक्षा करणं चुकीचं आहे. समाज म्हटल्यानंतर, मंडळी म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी 10 लोक एकत्र येत आहेत त्या ठिकाणी समस्या आणि प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपामध्ये हे नेहमी असणार आहेत. आणि मग अशा समस्यांना, अशा स्वरूपांना उत्तर म्हणून करिन्थकरासचं पत्र हे फार सुंदर अशा प्रकारचं हे पत्र आहे. आणि म्हणून या पत्राला आज आपण आरंभ करत असताना एक गोष्ट फार स्पष्टपणे मी सांगत आहे. परमेश्वराचं वचन हे जेव्हा तुम्ही ऐकता त्यापूर्वी ते माझ्याकडं आहे, म्हणजे तुम्हाला सांगण्याच्या आधी ते वचन मला प्राप्त झालेलं आहे. ते पहिले माझ्यासाठी आहे आणि मग ते तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून जर कोणाला असं वाटलं की पाळक साहेब आम्हाला टॉन्टिंग करून बोलतायत, पाळक साहेब मुद्दामूनच आम्हाला हा विषय घेऊन बोलतायत, त्यासाठी मला क्षमा करावी. परंतु ज्यावेळेस या पत्राचा आपण विचार करतो आणि मंडळीतील समस्यांबद्दल ज्यावेळेस देवाच्या वचनातून ज्यावेळेस आम्ही पाहण्याचा प्रयत्न करतो ते आम्हाला टोचणार, ते आम्हाला टोचणार, कारण ते आमची सुधारणूक करण्यासाठी आहे. मी जर कोणाला टॉन्टिंग करून बोलत असेल किंवा कोणाला टार्गेट करून बोलत असेल किंवा कोणाला उद्देशून बोलत असेल तर माझा न्याय करणारा माझा परमेश्वर देव आहे. आणि म्हणून मी तर हे म्हणेल की प्रत्येक वेळेस जीवनामध्ये जेव्हा केव्हा वचन ऐकण्याची संधी तुम्हाला आणि मला प्राप्त होते आणि ज्यावेळेस आम्ही बसून देवाचं वचन ऐकत असतो, बोलणारा कोणीही असू द्या, तो बोलत असताना ज्यावेळेस आम्हाला असं वाटेल की हा मलाच टोचून बोलत आहे, त्यावेळेस आम्ही सावध व्हावं, आम्ही हे समजून जावं की आमचा शत्रू सैतान हा आमच्या अवतीभोवतीच फिरत आहे आणि देवाचं वचन जे माझी सुधारणूक करण्याचा प्रयत्न करत आहे त्या विरोधात माझं मन तो कठीण करत आहे. आणि म्हणून ही गोष्ट आजच नव्हे, येथून पुढंच नव्हे, तर जीवनामध्ये जेव्हा केव्हा आम्ही वचन ऐकणार, ते वचन ऐकण्यासाठी आम्ही आमच्या अंतःकरण रूपी जमिनीला तयार करावं आणि आम्ही त्यासाठी स्वतःला समर्पित करावं. बोलणारा, त्याचा न्याय करणारा परमेश्वर देव आहे. जर वचन तुम्हाला उत्तेजन देणार आहे, देवाचे आभार माना. जर देवाचं वचन तुम्हाला टोचणी देणार आहे, स्वतःचं परीक्षण करा. जर तुम्हाला देवाला क्षमा मागावीशी वाटते, क्षमा मागा. जे योग्य ते त्यातून घ्या, जे तुम्हाला अयोग्य वाटतं ते सोडून द्या. परंतु सैतानाला त्या ठिकाणी काम करण्याकरिता संधी उपलब्ध करून देऊ नका. आम्हाला प्रत्येक वेळेस देवाचं वचन ऐकत असताना या प्रकारे स्वतःला त्यासाठी तयार करणं गरजेचं आहे. या प्रार्थना करूया. पवित्र देव बापा, मी तुझा आभार मानतो, स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभूजी. आज एक वार पुन्हा तुझं वचन ऐकण्यासाठी आम्ही एकत्र बसलेलो आहोत प्रभूजी. पवित्र देव बापा, हे तुझं वचन आहे जे आमची सुधारणूक करण्याकरिता तू आम्हास दिलेलं आहे प्रभूजी. आणि म्हणून आज ते वाचत असताना, त्यावरती मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर, तू आम्हासोबत बोल आणि तुझं मोठं गौरव तू करून घे प्रभूजी. आम्ही सर्वस्वी स्वतःला तुझ्या अधीन करतो आणि प्रार्थना
आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. करिन्थकरास पत्र, थोडक्यामध्ये क्षमा करा, आज माझी तब्येत थोडी बरोबर नाही आहे, त्यामुळं थोडासा त्रास होईल तुम्हाला ऐकायला आणि मला बोलायला पण, परंतु एकमेकांना सहकार्य करूया. आज करिन्थकरास पत्राबद्दल मी या 2-3च गोष्टी तुम्हाला सांगत आहे की एक तर याचा लेखक जो आहे तो पाऊल आहे. दुसरं म्हणजे याचा लेखन काळ जो आहे तो इसवी सन 55 ते 59च्या दरम्यान हे लिहिलेलं असावं असं अभ्यासकांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे याचा जो मुख्य विषय आहे तो मी तुम्हाला सांगितलेला आहे, तो म्हणजे मंडळीतील प्रश्न आणि त्यावरती उपाय. आज जे वचन आपण वाचणार आहोत ते 2रा अध्याय आणि वचन 14 आणि 15. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, स्वाभाविक वृत्तीचा माणूस देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्याला मूर्खपणाच्या वाटतात आणि त्याला त्या समजू शकणार नाहीत, कारण त्यांची पारख आत्म्याच्या द्वारे होते. जो आध्यात्मिक आहे तो तर सर्व गोष्टी पारखतो, तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्यासाठी आशीर्वादाची करोत. 2 वचने आज आपण मननासाठी घेतलेली आहेत, त्यांचं वाचन आपण केलेलं आहे. आता मुळात आम्हाला हे समजून घेतलं पाहिजे की या पत्राची पार्श्वभूमी काय आहे. करिन्थ येथील मंडळीला पाऊल जो आहे हे पत्र लिहित आहे आणि या मंडळी संबंधाने, या मंडळीविषयी जी काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेत किंवा ज्या काही समस्या त्या ठिकाणी निर्माण झाल्यात त्याला उपाय म्हणून पाऊलाने हे लिहिलेलं पत्र आहे. मंडळीला पाऊल हे पत्र लिहित आहे, त्यामुळं समस्या देखील कोणाच्या आहेत? मंडळीच्या त्या समस्या आहेत. आणि म्हणून पाऊल जेव्हा या मंडळीला हे पत्र लिहित आहे त्यावेळेला पाऊल जो आहे या मंडळीला त्यांची ओळख करून देत आहे की ते कोण आहेत, ते पूर्वी कसे होते, ते आता कसे आहेत, त्यांनी कसं असायला पाहिजे होतं, या प्रकारे पाऊल त्यांना सांगत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस या 2 वचनांकडे आपण पाहतो, जो विषय त्यातून आम्हाला आमच्या समोर घेता येईल तो म्हणजे मानवी जीवन. मानवी जीवन. आज मंडळी या ठिकाणी बसलेली आहे. तुम्ही आणि मी सर्व जिवंत आहोत. आम्ही आमचं रोजचं रुटीन आम्ही करत आहोत. आम्ही जिवंत आहोत म्हणून आज आम्ही या ठिकाणी आहोत. ठीक आहे. मृत व्यक्ती कुठं असेल? कुठं असतो मृत व्यक्ती? मृत व्यक्ती कुठं असतो? आपल्याला आता सवय झालेली आहे कशाची माहिती आहे? वाक्याचा दुसरा अर्थ काही निघतो का? वाक्याचा दुसरा काही अर्थ त्यामध्ये आहे का? हे वाक्य आध्यात्मिक दृष्टीने तर नाही विचारलं गेलेलं आहे ना. आम्हाला माहिती आहे की मृत व्यक्ती हा कबरेमध्ये असतो. ठीक आहे. तुम्ही आणि मी जिवंत आहोत म्हणून आज आपण या ठिकाणी बसलेला आहोत. मग तुम्ही आणि मी आपण जिवंत आहोत जे या ठिकाणी बसलेले आहोत, त्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा जो आहे हा अभ्यास आम्हाला करायला पाहिजे. मानवी जीवन. मानवी जीवन. आता ही जी 2 वचने आपण वाचली ना, त्यात 2 प्रकारचे लोक आम्हाला पाहायला भेटतात. 2 प्रकारचे लोक. एक स्वाभाविक प्रवृत्तीचे आणि दुसरे आध्यात्मिक स्वभावाचे. तुम्ही संपूर्ण पवित्र शास्त्राचा अभ्यास करा. संपूर्ण मानव जाती जी आहे, सर्व मनुष्य प्राणी जे आहेत ते 2 विभागांमध्ये त्यांची विभागणी करण्यात आलेली आहे. कोणते 2 विभाग आहेत? एकाला म्हटलेलं आहे नीतिमान आणि एकाला म्हटलेलं आहे दुर्जन. एक धार्मिक आहे, एक अधार्मिक आहे. अशा 2 विभागांमध्ये
सर्व मनुष्य जे आहेत ते विभागले जातात. या दोन विभागांमध्ये ज्यावेळेस मनुष्याची विभागणी केल्या जाते, एक विभाग ज्याला दुर्जन म्हटलेला आहे, ज्याला दुष्ट म्हटलेला आहे, ज्याला अनितिमान म्हटलेला आहे, तो एक विभाग आहे. हा अशा प्रकारचा भाग आहे की ज्यामध्ये मनुष्य देवावरती विश्वास ठेवत नाही. परंतु दुसरा विभाग जो आहे, ज्याला नीतिमान म्हटलेलं आहे, ज्याला धार्मिक म्हटलेलं आहे, हे लोक देवावरती विश्वास ठेवणारे असतात. आणि आज याच संबंधाने आपण विचार करणार आहोत. यावरती विचार करत असताना मी तुम्हाला 2 प्रवृत्तीचे लोक सांगितलेत, परंतु अभ्यास करत असताना आपण 3 प्रवृत्तीच्या लोकांचा अभ्यास करणार आहोत. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या विषयाचं परीक्षण करतो, आपल्या स्वतःसाठी ही संधी आहे की आज मी कोणत्या प्रवृत्तीचा मनुष्य आहे याचा विचार आम्हाला करण्याची ही संधी आहे. का बरं आज मी हा विषय निवडला असेल? का बरं आज हा विषय मी निवडला असेल? त्याच्या मागचं मूळ कारण हे आहे की जेव्हा पौल करिंथ येथील मंडळीला हे पत्र लिहित आहे, त्यावेळेस पौल त्यांना पहिल्याने जाणीव करून देतो की ते कोण आहेत, ते कसे आहेत. कारण ते कोण आहेत, ते कसे आहेत, त्याचा परिणाम त्यांच्या अवतीभोवती होणार आहे. समजत आहे? मी जर खूप रागिष्ट मनुष्य आहे, मला जर खूप राग येतो, मी थोड्या थोड्या गोष्टीला जर भांडू लागतो, तर माझ्या अवतीभोवती तुम्हाला नेहमी काय दिसेल? वाद आणि विवादच दिसतील. रागिष्ट मनुष्य काय करणार आहे? भांडणार आहे. तो दुसरं काय करणार आहे? तो जसा आहे तो तसाच वागणार आहे. त्याच विरोधात जर एखादा प्रेमळ व्यक्ती आहे, त्याच्या अवतीभोवतीचं वातावरण तुम्हाला काय दिसेल? वाद दिसतील का? भांडणं दिसतील का? तो जसा आहे तसंच वातावरण त्याच्या अवतीभोवती देखील असणार आहे. आणि म्हणून आम्ही कोण आहोत, आम्ही कसे आहोत, हे आम्हाला समजून घेणं, त्याचं परीक्षण करणं हे फार गरजेचं आहे. कारण आम्ही जे आहोत, आम्ही जसे आहोत, आम्ही तसेच वागणार आहोत. त्याचा तसाच परिणाम जो आहे हा आमच्या अवतीभोवती होणार आहे. आणि म्हणून आज हा विषय मी निवडत आहे, कारण ही ख्रिस्ताची मंडळी आहे. जर या मंडळीला ख्रिस्ताचा उद्देश साध्य करायचा आहे, तर मंडळीतील प्रत्येकाला, मग तो लहान असो की वयोवृद्ध असो, तो मी असो की आणखीन कोणी असो, आम्हाला स्वतःचं परीक्षण करावंच लागेल. जर आम्ही ते करणार नाही तर आम्हाला कधीच देवाचा तो उद्देश, ज्या उद्देशाने आज आपण या ठिकाणी देवाने आम्हाला ठेवलेला आहे, तो आम्हाला साध्य करता येणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही आज या विषयाकडे पाहत आहोत, आम्हाला आमच्या वैयक्तिक जीवनाचं परीक्षण करण्याची ही संधी आमच्यासाठी आहे. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही स्वाभाविक मनुष्य किंवा जगिक मनुष्य, ज्यावेळेस आम्ही याचा विचार करतो, आम्हाला काय पाहायला मिळतं? हा मनुष्य कसा असतो? स्वाभाविक प्रवृत्तीचा मनुष्य, जगिक स्वभावाचा मनुष्य. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा नवीन जन्म झालेला नसतो. त्याचा नवीन जन्म झालेला नसतो. तो अजूनही ज्या स्वभावाने जन्मास आलेला आहे त्याच स्वभावाप्रमाणे तो त्याचं आचरण करीत आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला हे अतिशय स्पष्टपणे सांगितलं की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाच्या राज्यात प्रवेश करता येत नाही. ही व्यक्ती जिचा नवीन जन्म झालेला नाही,
दुसरं म्हणजे ही व्यक्ती जी असते ती आपल्या मूळ स्वभावाच्या अधीन असते. मूळ स्वभावाच्या अधीन. तिच्या स्वभावात बदल नाही म्हणून ती तिच्या स्वभावाप्रमाणे तिच्या स्वभावाच्या ती अधीन असते आणि त्याप्रमाणे ती आचरण करते. देवाचे वैरी ठरतात. देवाच्या कार्याला, देवाच्या योजनांना आणि परमेश्वर जे करत आहे ते न समजून घेतल्यामुळं, कारण त्यांना ते समजतच नाही, ते न समजून घेतल्यामुळं ते नेहमी देवाचे वैरी आणि देवाचे विरोधी असे ठरतात. का? कारण ते देवापेक्षा त्यांना जगाची मैत्री जास्त प्रिय असते. स्वाभाविक प्रवृत्तीचा माणूस किंवा स्वाभाविक जो स्वभाव आहे, जो आमचा मूळ स्वभाव आहे, जो जगिक मनुष्य आहे, त्याला देवापेक्षा जगाची मैत्री जास्त प्रिय असते. जगाच्या गोष्टींमध्ये त्याला जास्त आवड असते. जगातील गोष्टींमध्ये तो जास्त रममाण होणारा असतो. त्याला देवाविषयी, देवाच्या कार्याविषयी, देवाच्या योजनांविषयी, परमेश्वराविषयी त्याकडं त्याचं लक्ष नसतं. त्याला जगाची मैत्री प्रिय असते. आणि मग आम्हाला स्पष्टपणे सांगितलेलं, याकोब फार स्पष्टपणे सांगतो की जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे. देवाचा आत्मा त्या व्यक्तीच्या ठाई नसतो. कधी कधी काही वाक्य आम्हाला फार कठीण वाटतील. स्वाभाविक प्रवृत्तीचा जो मनुष्य आहे, जो जगिक मनुष्य आहे, देवाचा आत्मा त्याच्या ठाई नसतो. देवाचे विचार, देवाच्या योजना, परमेश्वराचं कार्य हे समजून घेण्यासाठी मनुष्याला देवाच्या आत्म्याची गरज असते. देवाच्या आत्म्याशिवाय कोणीही देवाचं मन समजू शकत नाही, देवाचं कार्य समजू शकत नाही, देवाच्या योजना समजू शकत नाही. जो व्यक्ती ज्याला जगाची मैत्री प्रिय आहे, जो जगिक स्वभावाचा आहे, ज्याला देवापेक्षा जगातील गोष्टींमध्ये जास्त रस आहे, अशी व्यक्ती देवाच्या योजना आणि देवाचं कार्य समजून घेण्याकरिता अपयशी ठरते. मुळातच तिला ते समजतच नाही, कारण ते समजण्यासाठी आम्हाला देवाच्या आत्म्याची गरज असते. प्रियांनो, बहुधा हे कोणते लोक असतात? बहुधा हे अविश्वासणारे किंवा देवाला न ओळखणारे लोक असतात. समजत आहे? बहुधा हे लोक कोणते असतात? जे देवाला ओळखत नाही किंवा ज्यांचा देवावर विश्वास नाही. मंडळीमध्ये बसलेल्या प्रत्येक व्यक्तीचा देवावर विश्वास आहे का? आहे का मंडळीमध्ये बसलेल्या प्रत्येकाचा देवावरती विश्वास? कधी कधी विश्वास नसतानाही मनुष्य मंडळीत येऊन बसू शकतो. हे फार गंभीर अशा प्रकारचं आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला माहित आहे की जे पूर्वी आम्ही बाहेर ऐकत होतो, आता त्या गोष्टी महाराष्ट्रात घडतायत. देवाच्या कार्याला विरोध करण्यासाठी जे देवाचं काम समजत नाही, ज्यांना जे आपल्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करतात, जे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतात, पुष्कळदा असे लोकही मंडळीत येऊन बसतात. आणि ते मंडळीत येऊन बसल्यानंतर ते कशासाठी मंडळीत येऊन बसलेले आहेत ते मुखाने तर कबूल करतील की होय, आमचा प्रभू येशूवर विश्वास आहे म्हणून आम्ही या ठिकाणी आलोत. परंतु त्यांच्या अंतःकरणात नेमकं काय आहे हे फक्त देवालाच कळतं. हे फक्त देवालाच कळतं.
तुम्ही आणि मी विश्वासणारे आहोत काय? आज तुमचा आणि माझा विश्वास देवावर आहे काय याचं परीक्षण करणारा, याचं योग्य मोजमाप करणारा परमेश्वरच आहे. मी कितीही मुखाने सांगितलं की माझा येशूवर विश्वास आहे, परंतु जर मी अंतःकरणातून त्याचा नाकार करत असेल तर हे कोणाला कळणार आहे? हे फक्त देवालाच कळणार आहे. हे केवळ परमेश्वराला कळणार आहे. या दिवसांमध्ये मंडळीला या दिशेने सावध होण्याची गरज आहे. आम्हाला सांभाळण्याची गरज आहे. स्वाभाविक प्रवृत्तीचे, जगिक स्वभावाचे, ज्यांचा ख्रिस्तावरती विश्वास नाही, जे प्रभूवर विश्वास ठेवत नाही, ज्यांना देवाच्या योजना समजत नाही, ज्यांच्या ठाई देवाचा आत्मा नाही, असेही लोक आपल्यामध्ये येऊन बसू शकतील. परंतु प्रियांनो, आम्हाला अशा लोकांपासून सावध राहण्याची गरज आहे. परमेश्वर देव हा प्रत्येकाचं अंतःकरण जाणणारा असा आमचा परमेश्वर आम्हाला दिसून येतो. प्रियांनो, आता याच्या विरुद्ध जगिक स्वभावाचा, मूळ स्वभावाचा स्वाभाविक मनुष्य जो आहे त्याच्या विरुद्ध असतो एकदम कोण? आध्यात्मिक स्वरूपाचा मनुष्य. मी फार जास्त स्पष्टीकरण देत नाहीये, कारण हा विषय काही फार कठीण नाहीये, हा आपल्याला सहज समजणारा आहे. आध्यात्मिक स्वरूपाचा जो मनुष्य असतो तोही जगातूनच येतो. जसा जगिक मनुष्य जगातून मंडळीत येतो, तसाच आध्यात्मिक स्वरूपाचा मनुष्यही जगातूनच मंडळीत येतो. परंतु फरक काय असतो? त्याचा नवीन जन्म झालेला असतो. त्याचा नवीन जन्म झालेला असतो. नवीन जन्म झालेला असतो म्हणजेच काय आहे? त्याच्या स्वभावामध्ये बदल झालेला असतो. त्याच्या स्वभावामध्ये बदल झालेला असतो. त्याने ख्रिस्ताला आपलं जीवन समर्पित केलेलं असतं. तो प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा अशा प्रकारचा हा मनुष्य असतो. प्रियांनो, नवीन जन्मासाठी मी हा विश्वास बाळगतो की जे आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले आहोत ते आपल्या प्रत्येकाचा नवीन जन्म झालेला आहे. कसा होतो बरं नवीन जन्म? आम्हाला माहीत आहे, पण तरी वारंवार आम्हाला आठवण करणे आमच्यासाठी आशीर्वादाचं असतं. कसा असतो नवीन जन्म? काय करावं लागतं? जर एखाद्या मनुष्याला प्रभू येशू ख्रिस्ताने तर सांगितलं की नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात जाता येत नाही. मग मला जर नवीन जन्म पाहिजे किंवा माझा नवीन जन्म व्हावा असं मला वाटतं, तर मी काय करायला पाहिजे बरं? काय सांगाल? काय सांगाल? कसा होतो नवीन जन्म? काय करावं लागतं त्यासाठी? नवीन जन्म होण्यासाठी काय करावं लागतं? अरे, मी हा विश्वास बाळगतो की सर्वांचा नवीन जन्म झालाय. मग नवीन जन्म झाला तर त्यासाठी तुम्ही काही तर केलं असेल ना? काय केलं तुम्ही? पश्चाताप केला. कशासाठी? चांगल्या गोष्टींसाठी. नवीन जन्म व्हावा जर अशी कोणाची इच्छा आहे ना, त्याची सुरुवात होते प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने. पापांची कबुली त्या ठिकाणी महत्वाची आहे. तरुण लेकरांनी सांगितल्याप्रमाणे त्या पापांसाठी पश्चाताप करणं गरजेचं आहे. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तावरचा जो विश्वास आहे त्याद्वारे मनुष्याचा नवीन जन्म होतो. त्या व्यक्तीच्या ठाई देवाचा आत्मा राहण्यासाठी येतो. आणि मग देवाचा आत्मा जो आहे तो त्या व्यक्तीच्या ठाई काम करत असतो. आणि म्हणून ज्यावेळेस देवाचा आत्मा नवीन जन्म पावलेल्या व्यक्तीच्या ठाई येतो, ती व्यक्ती आत्म्याच्या प्रेरणेने चालू लागते. आत्म्याच्या प्रेरणेने चालू लागते म्हणजेच नेमकं काय करते? आत्म्याच्या प्रेरणेने चालणे म्हणजे काय आहे? आत्म्याच्या प्रेरणेने चालणे म्हणजे आमचा जो मूळ स्वभाव आहे, ज्यामध्ये सर्व प्रकारचं वाईट आहे, त्याला विरोध ती करते.
आणि काय करते? त्याला विरोध करून जे देवाने करण्याकरिता सांगितलं ते ती करू लागते. ती करू लागते. ती स्वतः बरोबर त्या ठिकाणी लढत असते. आपल्या आतमध्ये त्या सर्व प्रकारच्या वाईट सवयींसोबत, व्यसनांच्या सवयी आम्हाला असतात. देवाचा आत्मा तुमच्या ठाई राहायला आलाय का? तुम्हाला त्या सवयी सोडण्यासाठी देवाचा आत्मा सहाय्य करतो. तुम्हाला त्याची टोचणी लागू लागते की नाही, मी हे नाही करायला पाहिजे. आमच्या ठाई पाप आहे काय? आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवला तरीही पाप आमच्या ठाई आहे काय? ते पाप न करण्यासाठी देवाचा आत्मा आम्हाला टोचणी देतो आणि ती व्यक्ती काय करते? त्या पापाला नाही म्हणते आणि देवाला जे आवडते ते ती करू लागते. आत्म्याच्या प्रेरणेने चालणे म्हणजे काय आहे? आत्म्याच्या प्रेरणेने चालणे म्हणजे असं आहे का? मला जायचं आहे मुंबईला आणि मला आत्म्याने सांगितलं की नाही तू नागपूरला जा. मला आत्म्याने सांगितलं म्हणून मी निघालो नागपूरला, असं आहे का? आत्म्याच्या प्रेरणेने चालणे काय आहे? आत्म्याच्या प्रेरणेने चालणे म्हणजे देव आमच्याकडून जे करून घेऊ इच्छितो ते करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणे, त्यासाठी आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करणे. आत्मिक स्वभावाचा मनुष्य जो असतो हा आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. त्याचा स्वभाव जो असतो ना, आम्हाला माहिती आहे की आमच्या स्वभावामध्ये बदल होतो. नवीन जन्म ज्यावेळेस आमचा होतो ना, आमच्या वागण्यात बदल होतो कारण आमच्या स्वभावात बदल झालेला असतो. आम्ही आतून बदलले जातो आणि त्याचा परिणाम जो आहे तो बाह्यकारी जगामध्ये तो दिसून येत असतो. आणि म्हणून हा जो आध्यात्मिक स्वभावाचा मनुष्य असतो ना, हा व्यक्ती हा दैवी स्वभावाने किंवा देवाच्या त्या दैवी जीवनाने तो ओतप्रोत भरलेला असा आम्हाला त्या ठिकाणी दिसून येतो. प्रियांनो, मी तुम्हाला सांगितलं की आध्यात्मिक स्वभावाचा मनुष्य हा आत्म्याच्या प्रेरणेने चालतो. तो स्वतः बरोबर युद्ध करतो कारण ही एक वस्तुस्थिती आहे, ही वास्तविकता आहे. मी मागही तुम्हाला सांगितलं, बाप्तिस्म्याच्या वर्गांमध्ये तरुणांना नेहमी हा प्रश्न असतो की आमचा बाप्तिस्मा झाल्यावरही आम्ही पाप कसं काय करतो? आमच्या जीवनामध्ये पाप कसं काय शिरतं? ज्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे त्यांनी कधीच पाप केलं नाही का? प्रियांनो, ही जी वस्तुस्थिती आहे ती ही आहे की जरी आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलाय, जरी आमचा नवीन जन्म झालाय, परंतु अजूनही पापाचा जो मूळ स्वभाव जो आहे ना, तो आमच्या अंतःकरणात किंवा आमच्या आतमध्ये तो दडून बसलेला असतो. याच स्वभावाला वधस्तंभावर खेळण्याविषयी पाऊल आम्हाला सांगतो. माझा जुना मनुष्य पण माझा स्वभाव जो आहे तो वधस्तंभावरती खेळणे, त्याला ठार करणे हे फार महत्त्वाचं आहे. कारण तो वारंवार मला त्या देवाच्या योजनेपासून, त्याच्या प्रेमापासून दूर नेण्याकरिता काम करत असतो. हा मूळ स्वभाव आहे, ही वास्तविकता आहे. आणि मनुष्याचा मूळ स्वभाव कसा आहे त्याविषयी स्तोत्रकर्ता म्हणतो, मी तर जन्माचाच पापी आहे. मग मी तर जन्माचाच पापी आहे असं म्हटल्यानंतर यावर काही उपाय नाही का? यावर काही उपाय नाही का? यावर काही उपाय नाही का? मी तर जन्माचाच पापी आहे, यावर उपाय आहे. आणि तो उपाय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो उपाय म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त,
देवाचं वचन आणि देवाचा आत्मा ह्यांद्वारे आम्ही आमच्या मूळ स्वभावावरती विजय मिळवू शकतो. मला आज हे फार ठामपणे सांगता येईल की तुम्ही कितीही भयंकर व्यसनाधीन असा, जर तुम्ही पश्चातापपूर्वक प्रामाणिकपणे ते सोडण्याकरिता स्वतःला समर्पित करता, तर तुम्ही त्या व्यसनांमधून बाहेर येता. तुम्ही आणि मी कितीही भयंकर अशा स्वरूपाच्या पापामध्ये का न अडकलेलं असोत, परंतु जर आम्हाला त्याची जाणीव होते, जर आम्ही त्यासाठी पश्चाताप करून देवाकडं वळतो, तर आम्ही त्यातून बाहेर येऊ शकतो. कारण ते केवळ आम्ही आमच्या बुद्धीने, आमच्या शक्तीने करत नाही, तर ते देवाच्या सामर्थ्याने, देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने आम्ही ते करीत असतो. प्रियांनो, जो म्हणतो की मी तर जन्माचाच पापी आहे, किती सुंदर आहे ना, की तोच व्यक्ती देवाच्या मनासारखा आहे. येतंय का लक्षात? ज्या व्यक्तीने म्हटलं, कोणी म्हटलं मी तर जन्माचाच पापी आहे? दावीद राजाने. कोणत्या स्तोत्रामध्ये? शुद्धतेसाठी प्रार्थना केली आहे, पश्चातापाची प्रार्थना आहे त्याची. स्तोत्रसंहिता 51 आहे, 52 आहे, 53 आहे, 54 आहे. कोणतं आहे? दावीद राजा म्हणतो की मी तर जन्माचाच पापी आहे. परंतु लक्षात घ्या की तोच दावीद राजा देवाच्या मनासारखा आहे. देवाच्या मनासारखा तो होऊ शकतो. आणि ह्याच ठिकाणी ते गुपित आहे की या भूतलावर येणारी प्रत्येक व्यक्ती जी आहे ही जन्माचीच पापी आहे. परंतु जेव्हा आमचा जन्म होतो, ज्यावेळेस आम्हाला समज प्राप्त होते, ज्यावेळेस आम्ही आमचं जीवन देवाला समर्पित करतो, त्यावेळेस आम्ही देवाच्या मनासारखं होऊ शकतो. अशक्य नाही, कठीण ते नाही प्रियांनो. आणि म्हणून तुम्हाला आणि मला देवाच्या मनासारखं आपल्याला बनायचं आहे प्रियांनो. स्वाभाविक प्रवृत्तीचा मनुष्य आपण पाहिला, जगिक मनुष्य आपण पाहिला, त्याच्याच विरुद्ध आध्यात्मिक स्वभावाचा आणि आध्यात्मिक प्रवृत्तीचा मनुष्य देखील आपण पाहिला. दोघांच्याही जीवनाविषयी विचार केला. मला तिसरा जो विचार किंवा जी तिसरी बाजू तुमच्या समोर ठेवायची आहे, तिसऱ्या प्रकारचं जीवन देखील आहे. आणि ते जीवन आहे ऐहिक स्वभावाचा विश्वासणारा. ऐहिक स्वभावाचा विश्वासणारा. हा काय प्रकार आहे? आता हा काय प्रकार आहे? हे कोणत्या प्रवृत्तीचे लोक आहेत? ऐहिक स्वभावाचा विश्वासणारा. प्रियांनो, हा तो स्वभाव आहे किंवा ही ती व्यक्ती आहे जिचा देवावर विश्वास आहे, जिने स्वतःला देवाच्या हातांमध्ये सोपवून दिलेलं आहे. पुष्कळदा गंभीर स्वरूपाच्या पापमय किंवा अनितीच्या जीवनामध्ये ती व्यक्ती तुम्हाला दिसणार नाही, परंतु ही व्यक्ती आपल्या मूळ स्वभावाला विरोध करत नाही. ही कोणती प्रवृत्ती आहे माहिती आहे? मी देवावरही विश्वास ठेवत आहे आणि मी पापमय जीवन देखील जगत आहे. मी देवावरही विश्वास ठेवत आहे, मी व्यसनाधीन जीवन देखील जगत आहे. माझा देवावरही विश्वास आहे, मला माझा देव पण पाहिजे, परंतु मला माझं जगातल्या गोष्टी देखील मला प्रिय आहे. मला देव पण माझ्या जीवनात पाहिजे, परंतु माझ्या मनासारखं मला वाटेल तसं जीवन देखील मला जगता आलं पाहिजे. ही ती व्यक्ती आहे ऐहिक स्वभावाचा विश्वासणारा, जो आपल्या मूळ स्वभावाला विरोध करत नाही, तर आपल्या मूळ स्वभावाला
स्वतःचं समर्पण करतो आणि त्याप्रमाणे तो जीवन जगू लागतो. दोन्ही प्रकारच्या गोष्टी या व्यक्तीला पाहिजे असतात, दैवी आणि जगिक. प्रियांनो, वचन फार स्पष्ट सांगतं की आम्हाला दोन धड्यांची चाकरी करता येणार नाही. आम्हाला आमचं परीक्षण करावं लागेल. मला एकतर देवाकरिता समर्पित होऊन जीवन जगावं लागेल, आणि जर मी देवाला समर्पित होतो तर मला जे देवाचं वचन सांगतं मला तेच करावं लागेल. नाही तर मग मी काय करतोय, मला पाहिजे तेव्हा मी देवाच्या वचनाचा वापर करतोय, मला पाहिजे तेव्हा मी माझ्या जगिक ज्ञानाचा वापर करतोय, माझ्या बुद्धीचा वापर करतोय. अशा प्रकारे ऐहिक स्वभावाची प्रवृत्ती देखील आम्हाला पाहायला मिळते प्रियांनो. आणि आम्हाला अशा प्रकारच्या प्रवृत्तीपासून फार सावध राहण्याची गरज आहे. आध्यात्मिक वाढ खुंटलेली, अपरिपक्व, बाल सदृश्य. आणि म्हणून पाऊल या करिंथेतील मंडळीसोबत बोलत असताना असं म्हणतो की मला जसं तुमच्यासोबत बोलायला पाहिजे ना तसं मला तुमच्यासोबत बोलताच येत नाहीये. जगिक लोकांसोबत मी बोलावं तसं मी तुमच्यासोबत बोलत आहे. तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होता, तुम्ही काय आहात? अजूनही बाळच आहे. तुम्हाला निऱ्या दुधाचीच आवश्यकता आहे. करिंथ येथील मंडळी, तिच्यामध्ये हा एक फार मोठा धोका निर्माण झाला होता. करिंथ शहर जे आहे ना प्रियांनो, हे व्यापाराच्या दृष्टीने फार महत्त्वाचं शहर होतं. आणि त्यामुळं त्या ठिकाणाहून जो व्यापार सुरू होता ना, त्यामुळं करिंथ शहरातील लोक अतिशय श्रीमंत झालेले, मोठमोठे घर त्यांचे अतिशय श्रीमंत झालेले. परंतु त्याच वेळेला अशा लोकांमधून ज्यावेळेस मंडळीत निर्माण झाले, तो जो मूळ स्वभाव त्या ठिकाणी आहे तो स्वभाव ते घेऊन आलेत. ग्रीक तत्वज्ञान असेल, यहुद्यांच्या परंपरा असतील, ख्रिस्त त्या ठिकाणी आहे, या सर्व गोष्टींची सरमिसळ करून या मंडळीची अवस्था अशी झाली होती. तुम्ही जर पहिलं पत्र जर पूर्ण वाचलं तर तुमच्या अशा लक्षात येईल की बरेच लोक जे विश्वासात आलेत ते विश्वासातून माग जाण्याच्या पायरीपर्यंत पोहोचलेले होते. वेगवेगळ्या प्रकारचं पाप या मंडळीमध्ये शिरलेलं होतं आणि तिच्या गोष्टी या मंडळीमध्ये सुरू होत्या. मंडळीमध्ये सुरू होत्या. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा मनुष्य जो आहे आपल्या स्वभावाला जेव्हा विरोध करत नाही. ज्या वेळेला आम्ही ऐहिक स्वभावाचे विश्वासणारे आहोत त्यावेळेला आमच्यामुळं मंडळीला हा धोका निर्माण होतो. आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनाचं परीक्षण करणं हे फार महत्त्वाचं आहे की आज मी जगिक स्वभावाचा आहे, मी आध्यात्मिक स्वभावाचा आहे, की मी ऐहिक स्वभावाचा ख्रिस्ती मनुष्य आहे, ऐहिक स्वभावाचा मी विश्वासणारा आहे. मला या गोष्टीचं परीक्षण करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण त्याचे धोके आहेत प्रियांनो. विश्वास गमावण्याचा फार मोठा धोका त्या ठिकाणी आहे. तुम्ही पहा, इस्रायल लोकांच्या ठाई हीच प्रवृत्ती होती. काय करत होते ते? देवावरही विश्वास ठेवत होते आणि इतरही गोष्टी त्यांच्या चालू होत्या. वारंवार देवाने सांगितलं की ते करू नका, तसं वागू नका. नाही ऐकलं त्यांनी, नाही ऐकलं. परिणाम स्वरूप काय झाला? त्या लोकांचा नाश झाला. तुम्हाला वाटतं का एकाच दिवसामध्ये झालं असेल? हे एकाच दिवसामध्ये झालं असेल का? हे देव धीराने वाट पाहत राहिला. देव आपल्या संदेष्ट्यांना त्यांच्याकडं पाठवत राहिला. देव त्यांना वारंवार सावध करीत राहिला. परमेश्वर देव जो
मनुष्यावरती प्रेम करतो, देवाने त्याच्या प्रेमातून जे काही त्याला त्यांच्यासाठी करता येईल, त्यांना सावध करता येईल, त्यांना वाचवता येईल, ते परमेश्वर करीत राहिला. परंतु मनुष्याने ऐकलं नाही आणि मग परिणाम स्वरूप आम्ही पाहतो की ते त्यांच्या पुढच्या पिढ्या ज्या आहेत त्यांनी तर देवाला केव्हाच सोडून दिलेलं होतं, अन्य गोष्टींच्या मागं ते लागलेले होते. मनुष्य ज्यावेळेस ऐहिक स्वभावाचं जीवन जगतो आणि म्हणतो की मी विश्वासणारा आहे, देव धीराने वाट पाहत आम्हाला संधी देतो, आम्हाला संधी देतो, तो आम्हाला संधी देतो. परंतु प्रियांनो, आम्ही पुष्कळदा या संधीचा गैरवापर करतो, चुकीचा अर्थ आम्ही त्याचा काढतो. एक वेळ येणार आहे ज्यावेळेस ती संधी राहणार नाही. एक वेळ येणार आहे जेव्हा रात्र सरेल आणि प्रकाश होईल, दिवस येईल आणि मग त्या प्रकाशामध्ये कुठलीही गोष्ट लपलेली राहणार नाही. प्रियांनो, आम्हाला ऐहिक स्वभावाचे जर आम्ही आहोत तर आज आमच्यासाठी तर धोका आहेच. कदाचित आम्ही आमचं आयुष्य पूर्ण जगून घेणार, परंतु जे आम्ही केलं ते आमची पुढची पिढी देखील तेच करणार आहे. कदाचित आमची पुढचीही पिढी तिचे दिवस काढतील, परंतु आमच्या जीवनामध्ये अशी वेळ येईल की कदाचित आमचे पुढचे लोक हे देवालाही सोडून देतील. हे फार गंभीर आहे आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनामध्ये जर आम्ही ऐहिक स्वभावाचे आहोत, जर आम्ही दोन्हीही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, तर आज आम्हाला सावध व्हावं लागेल. जर आम्ही सावध नाही झालो तर त्याचे घातक परिणाम, त्याचे गंभीर परिणाम आम्हाला आमच्या जीवनामध्ये पाहायला भेटतात. प्रियांनो, स्वाभाविक प्रवृत्तीचा मनुष्य, आध्यात्मिक स्वरूपाचा मनुष्य आणि ऐहिक स्वभावाचा विश्वास असणारा, ज्यावेळेस हे तीन प्रवृत्तीचे लोक माझ्या समोर आलेत, त्याच वेळेस इस्रायलचे तीन राजे देखील माझ्या समोर आलेत. शाऊल राजा, ज्याला देवाने झुगारून दिलं, तो देवाचा विरोधी ठरला. दावीद राजा, जो देवाच्या मनासारखा ठरला, ज्याला आपण आध्यात्मिक स्वरूपाचा मनुष्य म्हणूया. परंतु त्याचाच पुत्र शलमोन, ज्याला देवापासून ज्याने ज्ञान प्राप्त केलं, त्या व्यक्तीसाठी काय साक्ष देण्यात आली? तो देवाच्या मनातून उतरलेला, देवाच्या मनातून उतरलेला. ज्या व्यक्तीला देवाकडून ज्ञान प्राप्त झालं, वैभव प्राप्त झालं, ज्याच्याविषयी देवाचं वचन स्वतः साक्ष देतं की त्याच्यासारखा कोणी झाला नाही, असा व्यक्ती, त्याच्यासाठी म्हटलेलं आहे की तो देवाच्या मनातून उतरला. ऐहिक स्वभावाचा मनुष्य कधीच देवाच्या मनासारखा होऊ शकत नाही. तो देवाच्या मनातून उतरतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही नवीन कराराकडे पाहतो, तुम्ही पहा प्रेषितांचं जीवन पूर्णपणे बदललेलं. पाऊल स्वतः या पत्राचा लेखक, त्याचं जीवन तुम्ही पहा पूर्णपणे बदललेलं. अशा त्या स्थितींमध्ये हनन्या सफीरासारखे लोकही मंडळीमध्ये त्या ठिकाणी आहेत की ज्यांना दोन्ही गोष्टी पाहिजे. परिणाम काय आहे? तोच परिणाम आहे जो जुन्या करारात परिणाम आहे, तोच नवीन करारात परिणाम आहे. त्याच परिणामापासून तुम्ही आणि मी देखील सुटू शकत नाही. जर आम्ही ऐहिक स्वभावाचे ख्रिस्ती लोक आहोत, आम्ही विश्वास ठेवतो म्हणतो, परंतु जर आम्ही आमच्या मूळ स्वभावाला विरोध करत नाही तर कदाचित आम्हीही देवाचे वैरी ठरू शकतो. देवाच्या मनातून आम्ही देखील उतरू शकतो. प्रियांनो, आज कदाचित ती वेळ आमच्यावरती आली नाही. आज देवाचं वचन आमच्यासाठी आहे. जर आम्ही विश्वासणारे आहोत, जर आम्ही आध्यात्मिक आहोत असं आम्हाला वाटतं ना, तर
पूर्णपणे देवाला समर्पित व्हा. दोन्ही गोष्टींकडं पाहू नका. मला दोन्ही गोष्टी कशा मिळवता येईल, जर ह्या प्रयत्नात जर आम्ही असलो तर प्रियांनो आमच्यासाठी परिस्थिती कठीण होईल. या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे देवाचं वचन आमच्यासाठी आहे हे वचन आज माझ्या मनाशी काय बोलत आहे. स्वाभाविक प्रवृत्तीचा जो मनुष्य असतो तो देवावर विश्वासच ठेवत नाही. मी तर माझ्या प्रभूवर विश्वास ठेवलाय. मी तर माझं जीवन त्याला समर्पित केलेलं आहे. माझी तर इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये त्याचीच इच्छा पूर्ण व्हावी. परंतु मी माझ्या मूळ स्वभावासोबत झगडत आहे काय, त्याला विरोध करत आहे काय, किंवा मी त्याच्या अधीन होतो. मी त्याच्या अधीन होतो काय. पवित्र देई बापा आमचं सहाय्य कर. ही तुझी मंडळी आहे पवित्र देई बापा, आणि या मंडळीमध्ये कोणीही अहिक स्वभावाचं असू नये. अहिक स्वभावाचे विश्वासणारे आम्ही असू नयेत, म्हणून तू आमचं सहाय्य कर प्रभूजी. दे बापा आम्ही आमच्या जीवनाचे बरेच वर्ष दोन्ही गोष्टींमध्ये घालवलेले आहेत आणि आज त्याचाच परिणाम आहे की आम्ही दुःखी आहोत, आम्ही निराश आहोत, कारण आम्ही दोन प्रकारचं जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहोत. पवित्र देई बापा जगाची मैत्री तुझ्या बरोबर वैर आहे प्रभू. जगाची व्यसन, जगाचं पाप, या सर्व गोष्टी आम्हाला तुझे विरोधी बनवतात पवित्र देई बापा. आम्ही त्याच गोष्टींमुळं आम्ही क्लेश भोगीत आहोत पवित्र देई बापा. आम्ही रडतो, परंतु आम्हाला परमेश्वर देई बापा आमचे अपराध समजत नाहीयेत. तू आमची क्षमा कर, तू आमची क्षमा कर पवित्र देई बापा. आमचं जीवन बदलण्यासाठी, आमची परिस्थिती बदलण्यासाठी तू समर्थ आहेस. तू ते करू शकतो, तू ते करत नाहीये. त्याचं कारण हे आहे की आम्ही आमच्या स्वतःला बदलत नाहीये पवित्र देई बापा. आम्हावरती दया कर, आम्हावरती दया कर प्रभू. ही तुझी मंडळी आहे प्रभू, ही तुझी मंडळी आहे आणि या मंडळीमध्ये आम्हापैकी कोणीही तुझ्या मनातून उतरलेला असा असू नये, म्हणून आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत आहोत प्रभू, तुझ्या अधीन करीत आहोत प्रभू. आम्हा प्रत्येकावरती तू दया कर आणि आम्हा प्रत्येकाला तुझ्या मनासारखं होता यावं, ही साक्ष आमच्यासाठी तुझ्याकडून असावी प्रभू. अशी कृपा तू आम्हावर कर. आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करीत प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. यावेळेस आपण सर्वजण उभं राहूया, प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. सुवंददेव परात्पर हे गीत आपण गाऊया आणि मग आशीर्वाद घेऊया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जा, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले. मास वाटून सोड, कारण की राज्य सामर्थ्याने करू हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन.
आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्मेची सुसंगती व सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.